नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण 11 ऑक्टोबर 2025 रोजीच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत। सुरू करूया मग आजचं सेशन। जर तुम्ही डेली ही सिरीज बघत असाल तर लेक्चरला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राइब करत चला आणि बेल आयकॉनवर क्लिक करत चला, म्हणजे जे डेलीचे आपले लेक्चर आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। पहिला क्वेश्चन आपला आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये मादागास्करचे नवीन पंतप्रधान म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर मादागास्करचे नवीन पंतप्रधान बनलेले रुपिन फॉर्च्युनात जाफी सैबो। तर हे मादागास्करचे नवीन पंतप्रधान बनले आहे। मादागास्करचे राष्ट्रपती अँड्री राजोएलिना यांनी लष्कराचे मेजर जनरल रुपिन फॉर्च्युनात जाफी सैबो यांची नियुक्ती जी आहे ती मादागास्करचे पंतप्रधान म्हणून केलेली आहे। मादागास्करचे ते 29वे पंतप्रधान बनलेले आहेत। त्यांनी ख्रिश्चियन लुईस अँटसे यांची त्यांनी जागा घेतलेली आहे, कारण त्यांच्यावर बरेचसे भ्रष्टाचाराचे वगैरे आरोप करण्यात आले होते, म्हणून त्यांचा पद उतार झालेला आहे। आणि आता रुपिन फॉर्च्युनात हे मादागास्करचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे। कितवे? तर 29वे। आता मादागास्कर मध्ये बऱ्यापैकी भारतीय वंशाचे लोक तुम्हाला बघायला मिळतील। मादागास्कर देश कुठे आहे? तर दक्षिण आफ्रिका खंड तुम्हाला इथं बघायला मिळेल आणि त्याच्या शेजारी तुम्हाला मादागास्करचं बेट बघायला मिळेल। मादागास्करची राजधानी आहे अंतानानारियो। तर ही अँटानानारियो जी आहे ती मादागास्करची राजधानी आहे। मालागासी एरियरी हे तिथलं चलन आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर भारतीय वंशाचे बरेचसे लोक जे आहे ते इथं नेण्यात आले होते, त्यामुळे भारतीय वंशाचेच लोक आपल्याला मादागास्कर आयलँडच्या तिथं बघायला मिळतात। ब्रिटिशांनी त्यांना तिथं नेलं होतं कामासाठी। पुढे जाऊया, रिसेंटली झालेल्या आंतरराष्ट्रीय लेवलवरच्या नियुक्त्या आपण बघूया। सिंगापूरचे नवीन पंतप्रधान बनलेले लॉरेन्स ओंग, जर्मनीचे नवीन चान्सलर फेडरिक मर्ज, कॅनडाचे नवीन पंतप्रधान मार्क कार्नी, त्रिनिदाद अँड टोबॅगोचे नवीन पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर, त्यानंतर सर्बियाचे नवीन पंतप्रधान ड्युरो माकुट, गॅबॉनचे अध्यक्ष ब्रिस ओउलिगुई न्युम्ग्वा। ठीक आहे, या उच्चारामध्ये थोडं ऍडजस्ट करून घ्या। तर ब्रिस ओयू लिंगुई न्यूमा असे उच्चार आहे। इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ, एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष, चर्चेमध्ये बघा आपण ट्रॉफी स्वीकारली नव्हती, ट्रॉफी घेऊन पळून गेले होते, मोहसिन नकवी, तर हे नाव लक्षात असलं पाहिजे। खुनिंग पटामा लिसा वात्रकुल हे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे नवीन अध्यक्ष बनले आहे। तेजपाल भाटिया, आपण जर बघितलं तर ऑक्झिओम स्पेस, कोणतं? ऑक्झिओम स्पेसचे नवीन सीईओ बनलेले तेजपाल भाटिया। यमनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे सलीम सालेह बिन ब्रिक। पुढे जाऊया, रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जो आहे 2025चा तो कोणाला देण्यात आलेला आहे? तर रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमु कितागावी, रिचर्ड रॉबिन्सन आणि उमर एम यागी या तिघांना देण्यात आलेला आहे। तर बघा, सुसुमी कितागावी क्योटो विद्यापीठातील जपानचे रसायन शास्त्रज्ञ आहे। रिचर्ड रॉबिन्सन मेलबर्न विद्यापीठातील ऑस्ट्रेलियातील आहे। उमर एम यागी कॅलिफोर्निया विद्यापीठातील USA मधील आपल्याला रसायनशास्त्रज्ञ बघायला मिळतात। तर तिघांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जो आहे त्याने सन्मानित करण्यात आलेले। मग आता बघा, आपल्याला जर विचारलं की त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला, तर रसायनशास्त्रामध्ये त्यांनी मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क विकसित केलेला आहे आणि त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर स्वीडनची रॉयल स्वीडिश अकादमी जी आहे तर तिच्या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात येतो। अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी त्यांच्या अंत्यविधीच्या दिवशी 10 डिसेंबर म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या दिनी हा पुरस्काराचं वितरण केलं जातं 10 डिसेंबरला। त्याचबरोबर विजेत्याला 11 दशलक्ष स्वीडिश क्रोन दिले जातात, म्हणजे 10.3 कोटी रुपये दिले जातात। एक सुवर्ण पदक आणि एक प्रमाणपत्र दिले जातं। आपण जर बघितलं तर जे काही अल्फ्रेड नोबेल होते त्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता, जे विस्फोटक आहे त्याचा शोध लावला होता, आणि मग त्यांना असं वाटलं की आपण खूप वाईट काम केलेलं आहे, कारण यामुळे खूप लोकांचा मृत्यू होऊ शकतो, म्हणून आपण कुणाचा तरी कार्याचा गौरव केला पाहिजे, यासाठी त्यांनी आपले जी काही संपत्ती होती तर ती नोबेल पुरस्कारासाठी दान केली होती। बघा, तिसरा प्रश्न आहे, मदरसा बोर्ड रद्द करून अल्पसंख्याक शिक्षण कायदा लागू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे? तर मदरसा बोर्ड जे आहे ते मुस्लिम धर्माविषयीचे शिक्षण देणाऱ्या शाळा आपण म्हणूया, तर त्यांच्या ऐवजी अल्पसंख्याक शिक्षण कायदा जो आहे तो उत्तराखंडने लागू केलेला आहे।
तर आता उत्तराखंड सरकार काय करणार आहे, तर अल्पसंख्याक शिक्षण कायदा लागू करणार आहे आणि त्या अंतर्गत सगळ्या अल्पसंख्याक समुदायांच्या शाळा ज्या आहे त्या चालवल्या जाणार आहेत, जसं की मुस्लिम समुदायाच्या, शीख समुदायाच्या, त्याचबरोबर ख्रिश्चन समुदाय, पारशी, बौद्ध समुदाय यांच्या सगळ्यांच्या शाळा ज्या आहे, जैन समुदाय, या सगळ्या अल्पसंख्याक समुदायाच्या शाळा ज्या आहे तर त्या अल्पसंख्याक शिक्षण कायद्यानुसार चालवल्या जाणार आहे. आणि मदरसा बोर्ड आता किंवा मग इतर जे काही शिखांच्या शाळा ज्या आहे, जैनांच्या शाळा ज्या आहे, यांच्यासाठी कोणते स्पेशल शाळाचे कायदे वगैरे असतील ते आता रद्द करण्यात येणार आहे. तर उत्तराखंडने पहिला अल्पसंख्याक शिक्षण कायदा लागू केलेला आहे देशातील, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर अल्पसंख्याक शिक्षण कायदा जो आहे तो उत्तराखंड सरकारने लागू केलेला आहे. तो 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहे आणि त्याद्वारे मदरसा बोर्ड कायदा, अशासकीय अरबी आणि फारसी मदरसा नियम जे आहे ते बाकी रद्द केले जाणार आहे. आता मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी समुदायाचे सर्व अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था एकाच प्राधिकरणाखाली येणार आहे. या संस्थांना उत्तराखंड अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणाकडून मान्यता मिळवावी लागणार आहे आणि उत्तराखंड शालेय शिक्षण मंडळाशी त्यांना संलग्न पद्धतीने काम करावे लागणार आहे. पुढे जाऊया, चौथा प्रश्न. ऑक्टोबर 2025 मध्ये भारतातील वेगाने कमी होत चाललेल्या उंटाच्या संख्येला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कोणता उपक्रम सुरू केला? तर उंटांच्या संख्येला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल कॅमल सस्टेनेबल इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे, ज्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर राष्ट्रीय उंट शाश्वतता उपक्रम. तर उंटाची संख्या जी दिवसेंदिवस जी आहे ती कमी होत चाललेली आहे, यासाठी नॅशनल कॅमल सस्टेनेबल इनिशिएटिव्ह जो आहे तो सुरू करण्याची घोषणा जी आहे तर ती केंद्र सरकारने केलेली आहे. हे अभियान बहुआयामी असेल, म्हणजे यामध्ये वेगवेगळे मंत्रालय आपल्याला बघायला मिळेल. मत्स्य व्यवसाय मंत्रालय, पशुसंवर्धन मंत्रालय, दुग्ध व्यवसाय, पर्यावरण, ग्रामीण विकास, पर्यटन, राज्य सरकारे या सगळ्यांचा समावेश जो आहे तो आपल्याला या कार्यक्रमामध्ये बघायला मिळेल. पुढे जाऊया, पाचवा प्रश्न. ऑक्टोबर 2025 मध्ये भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू झाली आहे? तर भारतामध्ये चित्ते नामशेष झाले होते आणि त्यानंतर चित्ते आपण नामिबिया या देशामधून आणले आणि ते कुठे सोडले? आपण कुनो नॅशनल पार्क मध्ये सोडलेले आहे. मध्य प्रदेश राजस्थानच्या सीमेवर असलेले कुनो नॅशनल पार्क आहे. तर कुनो नॅशनल पार्क मध्येच आपण जर बघितलं चित्ता सफारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आता पर्यटकांना खुल्या जागेमध्ये चित्ते फिरताना दिसणार आहे. आपण जर बघितलं टोटल 24 चित्ते जे आहे तर या कुनो नॅशनल पार्क मध्ये आपल्याला बघायला मिळतात. 16 जे आहे तर आपण ते चित्ते इझिली 16 चित्ते असे बघू शकतो. बाकी 8 चित्ते जे आहे तर आता रिसेंटली जन्म झालेले यामध्ये काही चित्ते आणि त्यांच्या आई आहे त्यांना सध्या आपण जर बघितलं गोठ्यासारख्या ठिकाणी जो आहे ठेवण्यात आलेलं आहे किंवा बंदिस्त ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्यांची काळजी घेण्यासाठी. सहावा प्रश्न आहे, 2025 चा शास्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 2025 चा शास्त्र रामानुजन पुरस्कार जो आहे तो डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना देण्यात आलेला आहे. तर गणिताच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला गेलेला आहे. 2025 सालचा शास्त्र रामानुजन पुरस्कार अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीचे डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना प्रदान केला जाईल. संख्या सिद्धांताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. विशेषतः अनेक दीर्घकालीन समस्यावर त्यांनी काय केलेलं आहे तर सोल्युशन शोधून काढलेलं आहे. पुरस्काराची विजेत्याला रक्कम दिली जाणार आहे $10,000. पुढे जाण्या अगोदर आपण राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅचेस तसेच रिव्हिजन बॅचेस सुरू केलेले आहे. या तुम्ही अभ्यास मित्राच्या ॲपवर जाऊन बघू शकता. या सगळ्या बॅचेसवर डिस्काउंट आहे. चालू घडामोडीची सुद्धा रिव्हिजन बॅच आपण सुरू केलेली आहे. तर या सगळ्या बॅचेसवर डिस्काउंट आहे. 21,000 PYQ ची बॅच आहे. हे डिस्काउंट कसं मिळवायचं, हा नोट्स पॅक आहे. तर यासाठी तुम्हाला आपला अभ्यास मित्राचं ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही त्या बॅचवर स्क्रोल करत करत खाली या. तिथे एक ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. याच्यावर जसं तुम्ही क्लिक करणार तसं तिथं तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. बघा पुढे जाऊया, सातवा प्रश्न. पेरूमधील लिमा येथे झालेल्या जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारतासाठी पदक जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरला? तर बघा जुडो ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये भारतासाठी पहिल्यांदाच एका महिला खेळाडूने पदक जिंकलेलं आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. तिचं नाव आहे लिंथोई चानाबम. तर हिने जुडो मध्ये पदक जिंकलेलं आहे. तिने कांस्य पदक, ब्रॉन्झ मेडल जे आहे ते जिंकलेलं आहे. 19 वर्ष आहे लिंथोई चानाबम. तर हिने हे पदक जिंकलेलं आहे. 63 किलो वजनी गटामध्ये तिने नेदरलँडच्या जॉनी
गिलेनला हरवून कांस्य पदक जिंकलेलं आहे. तर हे पदक मिळवून तिने एक ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. जुडोमध्ये पहिल्यांदाच आपण काय केलेलं आहे, पदक जिंकलेलं आहे. लिमा पेरूमध्ये आपण जर बघितलं तर ज्युनियर जुडो वर्ल्ड चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. आता क्रीडा विषयक महत्त्वाचे प्रश्न बघूया. आयुष शेट्टीने US ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद जिंकले. आर प्रज्ञानंदने UZ चेस कप मास्टर जिंकलेला आहे. 78व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलचर अजिंक्य स्पर्धेचा कर्नाटक विजेता राहिलेला आहे. ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2025 भालाफेक नीरज चोप्राने जिंकलेले आहे. पॅरिस डायमंड लीग नीरज चोप्राने सुवर्णपदक या पॅरिस डायमंड लीग मध्ये जिंकलेला आहे. 2025 चा अल्टिमेट टेबल टेनिस विजेता यू मुंबा ठरलेला आहे. 2025 मधील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जी आहे ती दक्षिण आफ्रिकेने जिंकलेली आहे. UEFA युरोपियन युनियन फुटबॉल असोसिएशन नेशन लीगचा विजेता पोर्तुगाल राहिलेला आहे. बॅडमिंटन स्पर्धा इंडोनेशिया ओपन अँडर्स अँटोनसेन आणि महिला एकेरीमध्ये एन से यंग हिने जिंकलेले आहे. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद मॅग्नस कार्लसनने जिंकलेलं आहे आणि महिलांमध्ये ॲना मुझिचुक हिने ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढे जाऊया 8वा प्रश्न. ऑक्टोबर 2025 मध्ये होणाऱ्या IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर जागतिक संवर्धन काँग्रेसमध्ये भारत कोणत्या ठिकाणी भारतातील पहिली लुप्तीप्राय प्रजातींची लाल यादी जाहीर करेल? तर बघा मित्रांनो, IUCN नावाची एक संस्था आहे जी काय करते तर कोणत्या सजीवांच्या प्रजाती ज्या आहेत ते धोक्यात आहे, कोणत्या लुप्तप्राय झालेल्या आहे म्हणजे गायब झालेल्या आहे, कुणाला धोका निर्माण होऊ शकतो, वल्नरेबल आहे, अशी यादी जी आहे ती जाहीर करत असते. मग आता त्यांची एक समिट होणार आहे UAE अबुधाबीमध्ये. तर अबुधाबी UAE मध्ये त्यांची एक समिट होणार आहे. तिथं भारत सुद्धा आपल्या देशातील कोणत्या प्रजाती डेंजर मध्ये आहे, कोणत्या लुप्तप्राय झालेल्या आहे यांची एक यादी जी आहे ती जारी करणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे सगळ्यांनी. पुढे जाऊया. ही जी काही IUCN ची जी काही परिषद होणार आहे ती 9 ते 15 ऑक्टोबर दरम्यान सुरू राहणार आहे. BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2025 कोणत्या भारतीय शहरात आयोजित केली जाईल? तर BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2025 गुवाहाटी आसाममध्ये आयोजित केली जाईल. ही सेकंड टाइम आहे ही स्पर्धा भारतामध्ये आयोजित करण्याचं, कारण या पहिले 2008 मध्ये ही स्पर्धा पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. तर गुवाहाटीमध्ये हिचं आयोजन 6 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. तर जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धा कशाशी संबंधित? तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची ही स्पर्धा आहे. 10वा प्रश्न आहे सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड 2025 मध्ये लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड जो आहे त्यामध्ये लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड्स BS चंद्रशेखरन आणि ब्रायन लारा या दोघांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं तर लेग स्पिनर होते BS चंद्रशेखर आणि फलंदाज होते ब्रायन लारा, ज्यांच्या नावावर आजही कसोटी क्रिकेटमध्ये 400 धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. म्हणजे एकाच इनिंग मध्ये 400 धावा यांनी केलेल्या आहे. मग आपण जर बघितलं त्यांना लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता यामध्ये जे काही बक्षिसांचं जे काही वितरण करण्यात आलं ते बघू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ऑफ द इयर कोण आहे? जो रूट. वर्षातील सर्वोत्तम T20 फलंदाज संजू सॅमसन. वर्षातील सर्वोत्तम T20 गोलंदाज वरुण चक्रवर्ती. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल विशेष सन्मान रोहित शर्माला देण्यात आला. वर्षातील सर्वोत्तम महिला फलंदाज स्मृती मानधना. वर्षातील सर्वोत्कृष्ट उद्योन्मुख खेळाडू अंगकृष रघुवंशी. वर्षातील सर्वोत्तम महिला गोलंदाज दीप्ती शर्मा. वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू हॅरी ब्रूक. सीएट डोमेस्टिक क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड हर्ष दुबे. पुढचा क्वेश्चन आहे भारतातील तिसरे व्हेरी लार्ज गॅस कॅरियर शिवालिक शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ताफ्यात सामील झाले ते कोणत्या देशाने बांधले? तर बघा, गॅस घेऊन जाणारं जे जहाज आहे तिसरं शिवालिक नावाचं जहाज हे आपल्या ताब्यात आलेलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ताब्यात आलं. हे आपण कोणाकडून बनवून घेतलेले? तर दक्षिण कोरियाने हे बनवलेलं आहे. तर केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी विशाखापट्टणम बंदरावर भारतीय ध्वजाखाली भारताच्या तिसऱ्या अल्ट्रा लार्ज गॅस कॅरियर किंवा व्हेरी लार्ज गॅस कॅरियरचं शिवालिकचं स्वागत केलं. दक्षिण कोरियामध्ये हे बांधण्यात आलेलं आहे. हे जवळपास 82,000 घनमीटर क्युबिक मीटर एवढा
गॅस जो आहे तो स्वतःमध्ये सामावून घेऊ शकते हे जहाज. हे 10 सप्टेंबर रोजी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ताफ्यात समाविष्ट. याच्यापूर्वी जर बघितलं तर ऑलरेडी 2 जहाज समाविष्ट करण्यात आलेले आहे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ताफ्यात. ती म्हणजे सह्याद्री आणि आनंदमयी, आणि तिसरं जहाज आहे शिवालिक. पुढे जाऊया. 12वा प्रश्न आहे, केंद्र सरकारच्या डेव्हलप इंडिया बिल्डथॉनचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर केंद्र सरकारच्या डेव्हलप इंडिया बिल्डथॉनचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले शुभांशु शुक्ला. तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणारे पहिले भारतीय कॅप्टन आहे शुभांशु शुक्ला, आणि त्यांना शिक्षण मंत्रालयाद्वारे एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, की वेगवेगळे त्यांनी काय करायला पाहिजे, रोबोट प्रोटोटाईप त्याविषयी बनवले पाहिजे. वेगवेगळे समजून घ्या की शोध लावण्यासाठी वेगवेगळे प्रोटोटाईप त्यांनी तयार केले पाहिजे. तर त्याशी संबंधित एक इंडिया बिल्डथॉन एक म्हणून उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर जे आहे तर ते शुभांशु शुक्ला यांना बनवण्यात आलेला आहे डेव्हलप इंडिया बिल्डथॉन उपक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर. आजचे टेस्ट क्वेश्चन, 2025 शास्त्र रामानुजन पुरस्कार कुणाला मिळालेला आहे हे तुम्हाला इथे विचारण्यात आलेले आहे. मदरसा बोर्ड रद्द करून अल्पसंख्याक शिक्षण कायदा कोणी लागू केलेला आहे? आणि इथं सुसुमू कतागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर एम यागी यांना कोणता नोबेल पुरस्कार मिळालेला आहे हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. तर आय होप लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडले असेल टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इंस्टाचं पेज फॉलो करा, आणि अभ्यास मित्राचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.